वेलकम. आजच्या लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला भविष्य काळातील जी वाक्य आहेत, कोणत्या काळातील? भविष्य काळातील वाक्यामध्ये नॉट वापरल्यानंतर त्याचा काय अर्थ होतो, त्यातले काय बारकावे आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला आजच्या भागामध्ये घ्यायची आहे. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. चला तर मग करूया सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो, पहिलंच वाक्य आपण घेतलंय, आय शॅल नॉट बी अ डॉक्टर. आय शॅल नॉट बी अ डॉक्टर. आय शॅल नॉट बी अ डॉक्टर. मराठीमध्ये अर्थ, मी डॉक्टर होणार नाही किंवा मी डॉक्टर नसेल. दुसरं वाक्य, आय शांट बी अ स्टुडंट. आय शांट बी अ स्टुडंट. मी विद्यार्थी होणार नाही किंवा मी विद्यार्थी नसेल. नेक्स्ट सेंटेन्स, आय शॅल नॉट बी अ पीकॉक. आय शॅल नॉट बी अ पीकॉक. मराठीमध्ये मीनिंग, मी मोर होणार नाही किंवा मी मोर नसेल. नेक्स्ट सेंटेन्स, आय शांट बी अ फार्मर. आय शांट बी अ फार्मर. मी शेतकरी होणार नाही किंवा मी शेतकरी नसेल. बघा, मला आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे शल नॉट. या ठिकाणी काय आहे? शल नॉट. आणि या ठिकाणी काय वापरलंय? शांट. दोन्हीच्या अर्थामध्ये काही फरक पडतो का? तर बिलकुल नाही. शल नॉट फक्त आपण वेगवेगळं घेतोय. शल नॉट, शल आणि नॉट मध्ये अंतर आहे. आणि दुसऱ्या वाक्यात, या ठिकाणच्या वाक्यामध्ये काय आहे? शांट. SHANT. या ठिकाणी जे शांट आहे ते शॉर्ट फॉर्म आहे आणि हा जो आहे तो लॉंग फॉर्म. तुम्ही प्रत्येक वाक्य शॅल नॉट वापरून किंवा शांट वापरून दोन्ही प्रकारे लिहू शकता. दोन्ही प्रकारे यू कॅन स्पीक दिस सेंटेन्स. ओके, लेट अस सी द नेक्स्ट सेंटेन्स. मी डॉक्टर होणार नाही किंवा मी डॉक्टर नसेल. इंग्लिश, आय शॅल नॉट बी अ डॉक्टर. मी विद्यार्थी होणार नाही किंवा मी विद्यार्थी नसेल. आय शांट बी अ स्टुडंट. आय शांट बी अ स्टुडंट. मी मोर होणार नाही किंवा मी मोर नसेल. इंग्लिशमध्ये वाक्य होईल, आय शॅल नॉट बी अ पीकॉक. पुढचं वाक्य, मी शेतकरी होणार नाही किंवा मी शेतकरी नसेल. याचं आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य बनवायचं आहे, I shan't be a farmer. Next sentence. We shall not be poor. We shall not be poor. मराठीमध्ये अर्थ, आम्ही गरीब होणार नाही किंवा आम्ही गरीब नसू. नेक्स्ट सेंटेन्स, we shan't be rich. We shan't be rich. आम्ही श्रीमंत होणार नाही किंवा आम्ही श्रीमंत नसू. We shall not be a tall. We shall not be tall. आम्ही उंच होणार नसू. नेक्स्ट सेंटेन्स, we shall not be pilots. We shall not be pilots. मराठीमध्ये अर्थ, आम्ही वैमानिक होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला इंग्रजी वाक्य मराठीमध्ये पाहणार आहोत आणि हीच वाक्य आता याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला मराठीमध्ये येतील आणि तीच वाक्य इंग्रजीमध्ये सांगायची आहेत. चला तर पाहूया. पहिलं वाक्य, You will not be poor. You will not be poor. म्हणजे तू गरीब होणार नाहीस किंवा तू गरीब नसशील. नेक्स्ट सेंटेन्स, You won't be rich. You won't be rich. म्हणजे तू श्रीमंत होणार नाहीस किंवा तू श्रीमंत होणार नसशील किंवा तू श्रीमंत नसशील. बघा, या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये will नॉट वापरलेलं आहे. काय वापरलेलं आहे? विल नॉट. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ओंट वापरलेलं आहे, WON, ही दोन्ही रूप अर्थामध्ये कोणताही फरक करत नाहीत. फक्त लिहित असताना पहिल्या वाक्यामध्ये आपण विल आणि नॉट मध्ये अंतर सोडलंय, विल नॉट. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये विल प्लस नॉट हे शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचा उच्चार होतो ओंट. मराठी अर्थामध्ये कुठलाही फरक पडत नाही. नेक्स्ट सेंटेन्स,
यू विल नॉट बी अ पायलट. यू विल नॉट बी अ पायलट. मराठी अर्थ, तू वैमानिक होणार नाहीस किंवा तू वैमानिक नसशील. नेक्स्ट सेंटेन्स, यू विल नॉट बी अ प्यून. यू विल नॉट बी अ प्यून. मराठी अर्थ, तू शिपाई होणार नाहीस किंवा तू शिपाई नसशील. नेक्स्ट सेंटेन्स, यू विल नॉट बी पुअर. यू विल नॉट बी पुअर. तुम्ही गरीब होणार नाहीत किंवा तुम्ही गरीब नसाल. या ठिकाणी यू या सर्वनामाचा वापर अनेक वचनी म्हणून केलेला आहे, म्हणून या ठिकाणी तुम्ही गरीब होणार नाहीत असा अर्थ आहे. आणि या यूचा अर्थ जर आपण एक वचनी गृहीत धरला, एक वचनी, तर त्याचा अर्थ काय होईल? एक वचनी, तू गरीब होणार नाहीस किंवा तू गरीब नसशील. नेक्स्ट सेंटेन्स, यू वोंट बी रिच. यू वोंट बी रिच म्हणजे तुम्ही श्रीमंत होणार नाहीत किंवा तुम्ही श्रीमंत नसाल. नेक्स्ट सेंटेन्स, यू विल नॉट बी पायलट्स. यू विल नॉट बी पायलट्स. तुम्ही वैमानिक होणार नाहीत किंवा तू वैमानिक नसशील किंवा तुम्ही वैमानिक होणार नाहीत किंवा तुम्ही वैमानिक नसाल. नेक्स्ट सेंटेन्स, यू विल नॉट बी प्यून्स. यू विल नॉट बी प्यून्स म्हणजे तुम्ही शिपाई होणार नाहीत किंवा तुम्ही शिपाई नसाल. नेक्स्ट सेंटेन्स, ही विल नॉट बी पुअर. ही विल नॉट बी पुअर म्हणजे तो गरीब होणार नाही किंवा तो गरीब नसेल. नेक्स्ट सेंटेन्स, ही वोंट बी रिच. ही वोंट बी रिच. मराठी अर्थ, तो श्रीमंत होणार नाही किंवा तो श्रीमंत नसेल. या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवायची बाब म्हणजे इथं विल नॉट वापरलेलं आहे आणि या दुसऱ्या वाक्यामध्ये वोंट वापरलेलं आहे. पहिल्या वाक्यातलं विल नॉट अंतर सोडलेलं आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये विल नॉटचं संक्षिप्त रूप केलेलं आहे. विल अधिक नॉट बरोबर ओंट असं हे संक्षिप्त रूप आहे. त्याच्यामुळं याच्या अर्थामध्ये कुठलाही फरक पडत नसतो. विल नॉट घ्या किंवा ओंट घ्या, अर्थात काही फरक पडत नाही. ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. पुढचं वाक्य, ही विल नॉट बी स्ट्रॉंग. ही विल नॉट बी स्ट्रॉंग. तो शक्तिमान होणार नाही किंवा तो शक्तिमान नसेल. नेक्स्ट सेंटेन्स, ही विल नॉट बी अ पायलट. ही विल नॉट बी अ पायलट. तो वैमानिक होणार नाही किंवा तो वैमानिक नसेल. नेक्स्ट सेंटेन्स, शी विल नॉट बी पुअर. शी विल नॉट बी पुअर. ती गरीब होणार नाही किंवा ती गरीब नसेल. नेक्स्ट, शी वोंट बी रिच. शी वोंट बी रिच. ती श्रीमंत होणार नाही किंवा ती श्रीमंत नसेल. नेक्स्ट, शी विल नॉट बी अ टीचर. शी विल नॉट बी अ टीचर. ती शिक्षिका होणार नाही किंवा ती शिक्षिका नसेल. नेक्स्ट, शी विल नॉट बी अ पायलट. शी विल नॉट बी अ पायलट म्हणजे ती वैमानिक होणार नाही किंवा ती वैमानिक नसेल. नेक्स्ट सेंटेन्स, इट विल नॉट बी अ बॉक्स. ती पेटी होणार नाही किंवा ती पेटी नसेल. नेक्स्ट, इट वोंट बी अ मोबाईल. इट वोंट बी अ मोबाईल. तो मोबाईल होणार नाही किंवा तो मोबाईल नसेल. इट विल नॉट बी अ चेअर. इट विल नॉट बी अ चेअर. ती खुर्ची होणार नाही किंवा ती खुर्ची नसेल. नेक्स्ट सेंटेन्स, इट विल नॉट बी अ पेन. इट विल नॉट बी अ पेन. मराठी अर्थ, तो पेन होणार नाही किंवा तो पेन नसेल. नेक्स्ट, दे विल नॉट बी पुअर. दे विल नॉट बी पुअर. ते गरीब होणार नाहीत किंवा ते गरीब नसतील. याच पद्धतीनं दे हे सर्वनाम
अनेक वचनी या अर्थानं वापरलं जात असल्यामुळं त्याचा दुसरा एक अर्थ होईल, जर हे वाक्य महिलांना उद्देशून असेल तर त्या गरीब होणार नाहीत, त्या गरीब होणार नाहीत किंवा त्या गरीब नसतील. आणि हेच वाक्य जर लहान मुलांना उद्देशून असेल तर त्याचा अर्थ होईल ती गरीब, अनेक मुलं ती गरीब होणार नाहीत किंवा ती गरीब नसतील. ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचं वाक्य, दे वोंट बी रिच. दे वोंट बी रिच मराठीमध्ये अर्थ ते श्रीमंत होणार नाहीत किंवा ते श्रीमंत नसतील. किंवा महिलांना उद्देशून जर हे वाक्य असेल तर त्याचा अर्थ त्या श्रीमंत होणार नाहीत, त्या श्रीमंत होणार नाहीत किंवा त्या श्रीमंत नसतील. नेक्स्ट सेंटेन्स, दे विल नॉट बी पायलट्स. ते वैमानिक होणार नाहीत किंवा ते वैमानिक नसतील. नेक्स्ट, दे विल नॉट बी प्यून्स. दे विल नॉट बी प्यून्स मराठीमध्ये अर्थ ते शिपाई होणार नाहीत किंवा ते शिपाई नसतील. नेक्स्ट सेंटेन्स, I shall not be a teacher. I shall not be a teacher. मी शिक्षक होणार नाही किंवा मी शिक्षक नसेल किंवा मी शिक्षिका होणार नाही किंवा मी शिक्षिका नसेल. नेक्स्ट सेंटेन्स, we shan't be farmers. We shan't be farmers मराठीमध्ये अर्थ आम्ही शेतकरी होणार नाही किंवा आम्ही शेतकरी नसू. नेक्स्ट सेंटेन्स, you won't be a doll. You won't be a doll. तू बाहुली होणार नाहीस किंवा तू बाहुली नसशील. नेक्स्ट, you will not be boys. You will not be boys म्हणजे तुम्ही मुले होणार नाहीत किंवा तुम्ही मुले नसाल. बघा या ठिकाणी शल अधिक नॉट बरोबर शांट वापरलेलं आहे आणि या वाक्यामध्ये विल अधिक नॉट बरोबर वोंट वापरलेलं आहे. वाक्याच्या अर्थामध्ये कुठलाही फरक पडत नाही. प्रत्येक वाक्य आपण अशा पद्धतीनं लिहू शकता. नेक्स्ट सेंटेन्स, ही विल नॉट बी माय फ्रेंड. ही विल नॉट बी माय फ्रेंड मराठीमध्ये अर्थ तो माझा मित्र होणार नाही किंवा तो माझा मित्र नसेल. नेक्स्ट सेंटेन्स, शी वोंट बी अ पायलट. शी वोंट बी अ पायलट मराठी अर्थ ती वैमानिक होणार नाही किंवा ती वैमानिक नसेल. नेक्स्ट सेंटेन्स, इट विल नॉट बी ॲन इन्सेक्ट. इट विल नॉट बी ॲन इन्सेक्ट म्हणजे तो कीटक होणार नाही किंवा तो कीटक नसेल. नेक्स्ट सेंटेन्स, दे विल नॉट बी अ टीचर्स. दे विल नॉट बी टीचर्स मराठी अर्थ ते शिक्षक होणार नाहीत किंवा ते शिक्षक नसतील किंवा त्या शिक्षिका होणार नाहीत. त्या शिक्षिका होणार नाहीत किंवा त्या शिक्षिका नसतील असे दोन अर्थ याचे होतात. त्या शिक्षिका होणार नाहीत किंवा त्या शिक्षिका नसतील. नेक्स्ट, रावण विल नॉट बी अ किंग. रावण विल नॉट बी अ किंग रावण राजा होणार नाही किंवा रावण राजा नसेल. पीपल वोंट बी फार्मर्स. पीपल वोंट बी फार्मर्स लोक शेतकरी होणार नाहीत किंवा लोक शेतकरी नसतील. नेक्स्ट सेंटेन्स, दे विल नॉट बी गर्ल्स. दे विल नॉट बी गर्ल्स त्या मुली होणार नाहीत किंवा त्या मुली नसतील. मोहन विल नॉट बी अ स्टुडंट. मोहन विल नॉट बी अ स्टुडंट म्हणजे मोहन विद्यार्थी होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं इंग्रजी शिकण्यासाठी या वाक्यांचा तुम्हाला निश्चितपणे उपयोग होणार आहे. फक्त तुम्हाला एक करायचं आहे, हे व्हिडिओ लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकायचं आहे.
ही सर्व वाक्य तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत आणि याचा सराव करायचा आहे आणि आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओला नियमितपणे तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.